नमस्कार मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा चरणी कोटी कोटी प्रणाम. आजचा हा संदेश प्रत्येकाच्या भक्तासाठी आहे. श्रावण महिन्यात हा संदेश नक्की आहे का? त्याच्या आयुष्यात सध्या काही ना काही चिंता आहे. कोणाच्या घरात आर्थिक अडचणी आहे, कोणाच्या आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी आहे, कोणाच्या मनात एखाद्या व्यक्तीची चिंता आहे, तर कुणीतरी आपल्या आयुष्यातील कठीण परिस्थितीतून मार्ग शोधत आहे. पण बाळूमामाच्या भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी श्रद्धा सोडू नका. कारण जेव्हा माणसाला वाटतं की आता माझ्यासाठी कोणताही मार्ग उरलेला नाही, तेव्हाच परमेश्वर एखादा नवीन मार्ग दाखवतो. आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. मन शांती ठेवा, बाळूमामाचं स्मरण करा आणि मनापासून म्हणा, श्री बाळूमामा महाराज, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे. भक्तांनो, आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की आपला खूप प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नाही. आपल्या मेहनत करतो, प्रामाणिकपणे काम करतो, कुणाचं वाईट करत नाही, तरी अडचण का येतात हा प्रश्न अनेकाच्या मनात असतो. पण प्रत्येक अडचण ही शिक्षा नसते. कधी कधी अडचण आपल्याला मजबूत करण्यासाठी येते. जसं सोनं आगीत तापल्यानंतर अधिक शुद्ध होतं, तसंच माणूस संकटात गेल्यानंतर अधिक मजबूत बनतो. म्हणून आज बाळूमामाच्या चरणी मन ठेवून एक गोष्ट लक्षात ठेवतो. मामा, माझ्या आयुष्यात संकट असतील तर मला ती सहन करण्याची शक्ती द्या. संकट लगेच संपावं अशी प्रार्थना करण्याबरोबरच संकटाला सामोरं जाण्याची ताकदही द्या. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे संकटात काळातही मनाचा धीर न सोडणे. आपण एखाद्या संतावर श्रद्धा ठेवतो, तेव्हा आपल्या मनात आधार मिळतो. बाळूमामाचं नाव घेताना मनात सकारात्मक विचार निर्माण होतात. सकाळी उठल्यावर काही क्षण शांत बसा, डोळे बंद करा आणि मनात म्हणा, बाळूमामा, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो. त्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करा. कारण भक्ती म्हणजे देवासमोर हात जोडणे नाही. भक्ती म्हणजे प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडणे. आज अनेक घरामध्ये पैसा आहे, साधन आहे, सुविधा आहे, पण मनात शांती नाही. घरातील व्यक्तीमध्ये छोट्या छोट्या कारणावरून वाद होतात, राग वाढतो, गैरसमज निर्माण होतात. अशा वेळी बाळूमामाचे नाव घेताना आपल्या स्वतःमध्ये एक बदल करण्याचा प्रयत्न केला जातो. दुसऱ्याचे आधी प्रेमाने बोलावं, याची वाट पाहू नका. तुम्हीही पहिलं प्रेमाने पाऊल उचला. तुम्हीच एखाद्याला माफ करा. तुम्हीच घरातील मोठ्याचा आशीर्वाद घ्या. तुम्हीच लहानावर प्रेम करा. कारण घरातील शांतता बाहेरून येत नाही, ती घरात प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यावरून निर्माण होते. काही भक्त आज आपल्या संकटातून जात असतील. कर्ज असेल, व्यवसायात नुकसान झालं असेल, नोकरीची चिंता असेल, घर खर्च भागत नसेल, अशा भक्तांनी निराश होऊ नये. बाळूमामाचं स्मरण करा आणि त्याचबरोबर प्रयत्नही सुरू करा. देवाकडे प्रार्थना करून काम थांबायचं नाही. प्रार्थना आणि प्रयत्न दोन्ही आवश्यक आहे. आज एक काम ठरवा, जे शक्य आहे ते करा. नवीन कौशल्य शिका, नवीन काम शोधा, अनावश्यक खर्च कमी करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निराश होऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. चुकीचा मार्ग स्वीकारू नका. मुलाच्या भविष्याची चिंता, आई वडिलांच्या मनात मुलाच्या भविष्याची चिंता असते. मुलांनी चांगलं शिकावं असं त्यांचं मनातील विचार असते. चांगली नोकरी मिळावी, चांगलं आयुष्य जगावं ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण मुलावर सतत दबाव टाकण्यापेक्षा त्यांना योग्य दिशा द्या. त्यांच्याशी बोला,
त्यांना म्हणा, त्यांची चुका समजून घ्या आणि त्यांना मेहनत करण्याची शिकवण द्या. बाळूमामाची चरणी अशी प्रार्थना करा, मामा, माझ्या मुलांना समृद्धी द्या, चांगले संस्कार द्या आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. कधी कधी आपल्या सर्वात जास्त दुखावणारी व्यक्ती आपलीच असते. कारण अनोळखी व्यक्तीच्या शब्दात दुःख कमी असतं, पण आपल्या माणसाचे बोललेले एक शब्द मनाला खोलवर जातो. अशी वेळी सूड घेण्यापेक्षा शांत राहा. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे गैरसमज असतं. मनात राग ठेवू नये. आपण स्वतःला त्रास देतो. म्हणून बाळूमामाचं नाव घेताना मनात म्हणा, मामा, माझ्या मनातील राग आणि दुःख दूर करा. मला क्षमा करण्याची शक्ती द्या. बाळूमामा भक्तांना विशेष संदेश. भक्तांनो, आज जर तुम्ही हा संदेश ऐकत असेल तर काही क्षण स्वतःसाठी काढा. तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता मनातील बाळूमामाच्या चरणी अर्पण करा. तुम्हाला जे सांगायचं आहे ते मनात सांगा. देवाला मोठमोठे शब्द लागत नाही, मनापासून केलेली प्रार्थना महत्वाची आहे. तुम्ही म्हणू शकता, बाळूमामा, मला सगळं माहिती नाही. माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे मला माहिती नाही, पण माझे हात सोडू नका. ही खरी भक्तीची भावना आहे. संकटातून धीर कसा ठेवायचा? संकट आलं की सर्वप्रथम मन स्थिर होतं. म्हणून त्या क्षणी मोठा निर्णय घेऊ नका. शांत व्हा. कुटुंबातील विश्वास व्यक्तीशी बोला. परिस्थिती समजून घ्या आणि मग पुढचा पाऊल ठरवा. देवाचं नाव घ्या, पण त्याबरोबरच विवेकही वापरा. श्रद्धेला विवेकाची साथ असेल तर जीवनाचा मार्ग अधिक सुंदर होतो. रोजची छोटी भक्ती. बाळूमामाची भक्ती करण्याची मोठी पूजा किंवा मोठा खर्च आवश्यक नाही. सकाळी उठून नमस्कार करा. घरातील देवासमोर दिवा लावा. काही मिनिटे नामस्मरण करा. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. गरजू व्यक्तीला शक्य असेल मदत करा. एखाद्या व्यक्तीला प्रेमाने 2 शब्द बोला आणि दिवसभर प्रामाणिकपणे काम करा. ही सुद्धा भक्तीच आहे. मनातील भीती दूर करा. माझं काय होईल? माझं भविष्य काय आहे? माझ्या घराचं काय होईल? असे प्रश्न मनात येतात. पण सतत भविष्याची चिंता केल्याने वर्तमानातील वेळ वाया जातो. आजचा दिवस चांगला करण्याचा प्रयत्न करा. आज चांगलं काम करा. आज कोणाचं मन दुखवू नका. आज एखाद्याला मदत करा. आज बाळूमामाचं नाव घ्या. उद्या चिंता उद्यावर सोडा. बाळूमामाच्या भक्तांनो, कदाचित आज तुम्ही एकटे असाल. कदाचित तुमचं दुःख कोणालाही सांगत येत नसेल. कदाचित रात्री झोपताना तुमच्या मनात हजारो विचार येत असतील. पण लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही. तुम्ही संकटातून जात आहात. पुढचं संकट कायम नसतं. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, माणूस बदलतात आणि आयुष्य बदलतं. म्हणून मनापासून म्हणा, श्री बाळूमामा, माझ्या आयुष्यातील अडचणीमध्ये मला धीर द्या. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. भक्तांनो, आजचा हा संदेश ऐकल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा. देवावर विश्वास ठेवा, पण प्रयत्न कधी सोडू नका. बाळूमामाचं नाव घ्या, पण आपलं कर्तव्य कधी विसरू नका. मनात भक्ती ठेवा, पण मनात द्वेष ठेवू नका. अडचणी आल्या तरी हार मानू नका, कारण प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येतेच. प्रत्येक दुःखानंतर सुख येऊ शकते आणि प्रत्येक अडचणीतून एक नवा धडा मिळतो. चला, शेवटी समजून मनापासून बाळूमामाचं नामस्मरण करूया. श्री बाळूमामा महाराज की जय. आदमापूरचा राजा बाळूमामा महाराज की जय. जगाचा मालक बाळूमामा महाराज की जय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. असे तुम्हाला धार्मिक व्हिडिओ
बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय बाळूमामा.